शिवथर हे साताऱ्याजवळचं एक शांत आणि साधं गाव. या गावात राहत होते प्रथमेश जाधव आणि त्याची बायको पूजा जाधव. 2017 मध्ये घरच्यांच्या संमतीनं त्यांचा प्रेमविवाह झाला होता. त्यांच्या लग्नानंतर काही वर्ष सगळं सुरळीत चाललं. दोघांनी एकत्र संसार सुरू केला आणि काही महिन्यातच त्यांच्या घरी एक गोड बाळ जन्माला आलं. एक मुलगा जो आता 8 वर्षांचा आहे. पूजा, प्रथमेश, त्यांचा मुलगा आणि प्रथमेशचे आई वडील म्हणजेच पूजाचे सासू सासरे सगळेच एकत्र एकाच घरात राहत होते. घरात कधी भांडणं नाहीत, कुणाचा आवाज नाही. एक साधं आणि सुसंस्कृत कुटुंब होतं त्यांचं. प्रथमेश साताऱ्यात एका दुकानात काम करत होता. तो दररोज वेळेवर कामावर जायचा. मुलाची शाळा तिकडेच म्हणून त्यालाही सोबत घेऊन जायचा आणि परत वेळेवर घरी यायचा. पूजा ही घर सांभाळत होती. पण मागील काही महिन्यांपासून तिचं वागणं पूर्ण बदललं होतं. ती सतत फोनमध्ये गुंतलेली राहायची. बाहेर बोलायला जाणं वाढलं होतं आणि घरातलं वातावरण तिच्या अशा वागण्यामुळे थोडं विचित्र होऊ लागलं होतं. कारण 2019 मध्ये तिच्या आयुष्यात अक्षय साबळे नावाचा तरुण आला होता. तो वयानं तिच्यापेक्षा 3 वर्षांनी लहान, पण भावनिकदृष्ट्या तिच्यावर खूप जास्त प्रेम करणारा. दोघांची भेट सोशल मीडियावरून झाली होती. हळूहळू ती ओळख मैत्रीत बदलली आणि मग त्या मैत्रीचं रूपांतर अनैतिक संबंधात झालं. अक्षय पूजाच्या घरी नेहमीच येत असे, विशेषतः जेव्हा घरात कुणी नसायचं, म्हणजेच नवरा कामावर, मुलगा शाळेत आणि सासू सासरे शेतात गेलेले असेल तेव्हा. ही त्यांची गुप्त वेळ ठरलेली होती. पूजानं कधीही घरात कुणालाही त्यांच्याबद्दल समजू दिले नव्हते, पण तरीही अक्षयला त्यांच्या घरी नेहमी पाहून गावातील लोकांना त्यांच्या नात्यावर संशय आला होता. सासू सासऱ्याच्या नजरेतही काहीतरी चुकतंय हे लक्षात येत होतं, पण ठोस पुरावा नसल्यानं त्यांची तक्रार कधीच समोर आली नव्हती. पण तरीही सुनेत झालेला बदल ते आपल्या मुलगा प्रथमेशला सांगायचे. पण प्रथमेशनं याकडे फारसं लक्ष दिलं नाही. त्याला वाटलं बायको घरात कंटाळत असेल, थोडा मोकळा वेळ तिलाही हवा. पण तरीही आई वडिलांच्या सांगण्यावरून अनेकदा त्यानं तिच्यासोबत संवाद साधण्याचा प्रयत्न केला. तो नेहमीच म्हणायचा, पूजा काही बोलायचं असेल तर माझ्यासोबत मोकळं बोल, मी तुझ्या पाठीशी आहे. पण पूजा मात्र त्याला काहीच सांगत नव्हती. पण पूजाच्या मनात वेगळाच प्रवास सुरू होता. तो म्हणजे प्रियकर अक्षयचा. शारीरिक जवळीक तर त्यांच्यात होतीच. दोघंही एकमेकांना गुपचूप भेटायचे. पण असे गुपचूप किती दिवस भेटायचे? आपण पळून जाऊन लग्न करू, असे अक्षय पूजाला म्हणायचा. पूजा देखील आधी त्याच्यासोबत पळून जायला तयार होती, पण मनात तिच्या विचार यायचा तिच्या त्या 8 वर्षाच्या मुलाचा. तिनं प्रियकराला आपल्या मुलाबद्दलही सांगितलं. तेव्हा अक्षय, मी तुझ्या मुलाला सुद्धा स्वीकारेल, तू फक्त माझ्यासोबत लग्न कर, इतकंच म्हटलं. आता दोघांनीही पळून जायचं ठरवलं होतं. पण त्याच काळात त्या दोघांच्याही अनैतिक संबंधांची बातमी पूजाच्या घरात सासू सासऱ्यांना, नवऱ्याला आणि माहेरी देखील समजली. आता या सगळ्यांनीही तिला खूप समजून सांगण्याचा प्रयत्न केला. तू जर अक्षय सोबत संबंध ठेवले किंवा पळून जाण्याचा विचार करत असेल तर तुझ्या या मुलाचं पुढे जाऊन भविष्य काय असेल? गावात, समाजात आपली बदनामी होईल. प्रथमेशची यात काय चुकी? बऱ्याच गोष्टी समजून सांगितल्यानंतर पूजालाही त्या पटल्या आणि तिने अक्षय सोबत पळून जायचा प्लॅन कॅन्सल केला. अक्षयला मात्र वाटत होतं की पूजा कधी ना कधी आपल्या नवऱ्याला सोडून त्याच्यासोबत लग्न करून आयुष्य जगायला तयार होईल. एके दिवशी अक्षयनं पूजाला स्पष्टपणे पुन्हा विचारलं, आपण दोघं पळून जाऊया, मी तुला लग्नासाठी तयार आहे. पण पूजाने त्याला आता स्पष्टपणे नकार दिला. तिनं म्हटलं, हे शक्य नाही अक्षय, माझं लग्न झालंय, मला मूल आहे. मी नात्याची मर्यादा आधीच ओलांडली. आपण खूप चुकीचं नातं ठेवलं, पण आता मला थांबायचं आहे. माझ्या मुलासाठी, नवऱ्यासाठी मला माफ कर. पूजाचं बोलणं ऐकून अक्षयच्या मनात रागाचा भडका उडाला. त्याला वाटलं की पूजा फक्त त्याचा उपयोग करत होती. त्यांच्या प्रेमाचं रूप आता अपमानात बदललं गेलं. त्यानं तिथेच मनात काही ठरवलं, जर ती माझी होणार नसेल तर ती कुणाचीच होणार नाही. दुसऱ्याच दिवशी म्हणजेच 8 जुलै 2025 रोजी नेहमीप्रमाणे प्रथमेश आपल्या कामासाठी बाहेर गेला होता. सकाळी त्यांचा 8 वर्षांचा मुलगाही शाळेला गेला होता. पूजेचे सासू सासरे सकाळच्या जेवणानंतर शेतात गेले होते. दुपारचे साधारण 2:30 वाजले असावेत. अक्षयनं याच क्षणाची वाट पाहत होता. घरात कोणीच नसल्यानं समजल्यावर
तो थेट पूजाच्या घरी गेला. दरवाजा उघडाच होता. पूजा घरात एकटीच होती. दोघांत पुन्हा एकदा वाद झाला. त्यानं बरेच समजावलं, पण पूजा त्याच्यासोबत पळून जायला काही तयार नव्हती. अक्षयनं तिला प्रेम, नकार, फसवणूक याबद्दल खूप विचारलं, पण पूजा मात्र गप्प होती. एकीकडे प्रियकर, एकीकडे नवरा, मूल, सासरचं कुटुंब आणि खरंच पुढे जाऊन आपल्या मुलाला काही प्रॉब्लेम नको म्हणून तिनं शांत राहणे योग्य समजलं. ती न बोलल्यामुळे त्याचा राग मात्र इतका अनावर झाला की त्यानं कमरेतून धारदार चाकू काढला आणि पूजाच्या गळ्यावर सपासप वार केले. रक्त उडालं. पूजा किंचाळायचा प्रयत्न करत होती, पण आवाज घराबाहेर पोहोचला नाही. काही क्षणातच ती रक्ताच्या थारोळ्यात पडली आणि तिचा मृत्यू झाला. हत्या केल्यानंतर अक्षय घाबरला आणि तिथून पळून गेला. त्याने दरवाजा बंद केला नाही. त्याच्या चपला घरातच राहिल्या. दुपार उलटली, सायंकाळ झाली. पूजाचे सासरे शेतातून घरी परतले. दार उघडं पाहून त्यांनी पूजाला हाक मारली, पण काहीच प्रतिसाद नव्हता. ते आत शिरले आणि समोरचं दृश्य पाहून हादरले. घरात पूजाचा मृतदेह रक्ताच्या थारोळ्यात पडलेला होता. त्यांच्या किंचाळण्याचा आवाज गावभर पसरला. शेजारी जमा झाले. कोणीतरी पोलिसांना फोन केला. काही वेळातच शिवथर पोलीस घटनास्थळी आले. त्यांनी संपूर्ण घराची पाहणी केली. प्रथम दर्शनी आत्महत्याच आहे वाटू लागली, कारण घरात झटपट झाल्याच्या खुणाच नव्हत्या. पण पोलीस निरीक्षकांनी फोन तपासला, कॉल हिस्ट्री पाहिली आणि त्या मोबाईलमध्ये अक्षय साबळेचं नाव, मेसेज आणि फोटो हे सगळं स्पष्टपणे सापडलं. गावकऱ्यांनी देखील दोघंही एकत्र दिसल्याचं सांगितलं. प्रथमेशला तात्काळ संपर्क केला गेला. त्यानं जेव्हा घटना ऐकली तेव्हा तो धाव घेतच घरी आला. घराबाहेर पोलीस, घरात बायकोचा मृतदेह आणि सासू सासरे रडत होते. त्याला काहीच सुचत नव्हतं. तो कोसळला. पोलिसांनी त्याची चौकशी केली. त्यानं सर्व सत्य सांगितलं की तिचं वागणं कसं बदलत होतं, पण त्यानं कधीही संशय घेतला नव्हता आणि सत्य समजल्यानंतर तरीही तिला स्वीकारलं होतं, एक चान्स दिला होता. या माहितीच्या आधारे पोलिसांनी लगेचच शोध मोहीम सुरू केली. अक्षय साबळे पुण्यात एका मित्राकडे लपून बसलेला होता. 24 तासातच त्याला अटक करण्यात आली. चौकशी दरम्यान त्यानं खुनाची कबुली दिली. मी तिला खूप प्रेम दिलं. तिने जे मागितलं ते मी तिला वेळेत दिलं, पण तिनं मला फसवलं. मी अजूनही तिच्यासाठी लग्न केलं नव्हतं, पण तिने फक्त माझा वापर केला, म्हणूनच मी तिला संपवलं. अक्षय सध्या न्यायालयीन कोठडीत आहे. त्याच्यावर खुनाचा गुन्हा दाखल आहे. प्रथमेशनं त्याच्या बायकोच्या मृतदेहाला स्वतः खांदा दिला. त्यानं कुठलाही आरोप न करता फक्त एकच वाक्य बोललं, आपण ज्यांच्यावर विश्वास ठेवतो तीच माणसं आपल्याला धोका का देऊन जातात. माझ्या प्रेमात काय कमी होतं की पूजाला अक्षयकडे जावं लागलं. मित्र आणि मैत्रिणींनो, ही फक्त एका विवाहितेची हत्या नाही. ही कथा आहे एका तुटलेल्या पतीची, प्रेमात वेडावलेल्या तरुणाची आणि भावनांच्या आंधळेपणात उडालेल्या जीवांची. या घटनेत कुणीच जिंकलं नाही. एक मारली गेली, दुसरा तुरुंगात गेला आणि तिसरा पहिल्यांदाच फसवला गेल्याचं दुःख गिळून आयुष्यभराची शांतता शोधतो आहे. बाकी या घटनेबद्दल तुमच्या काय प्रतिक्रिया आहेत खाली कॉमेंटमध्ये नक्की सांगा. व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलवर नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायचं अजिबात विसरू नका. भेटूया अशाच एका नवीन क्राईम स्टोरीमध्ये. तोपर्यंत तुम्ही सगळ्यांनी स्वतःची काळजी घ्या, सतर्क रहा. धन्यवाद.